महादेवांची पहिली पत्नी होती माता सती. माता सती ही प्रजापती दक्ष यांची कन्या होती आणि त्यांना महादेवांवर प्रेम झाले होते. परंतु प्रजापती दक्ष यांना भगवान महादेव आणि माता सती यांचा विवाह व्हावा असे वाटत नव्हते, किंतु त्यांना हे मान्यच नव्हते. परंतु भगवान महादेव आणि माता सती यांचा विवाह होतो. त्यानंतर प्रजापती दक्ष महादेवांचा अपमान करण्यासाठी महायज्ञ ठेवतात. त्या यज्ञाचे आमंत्रण ते सर्व देवी देवतांना देतात आणि सर्वांना यायला सांगतात. परंतु ते त्यांची कन्या म्हणजेच माता सती आणि महादेव यांना आमंत्रित करत नाहीत. माता सती यांना हे समजते आणि त्या पित्याच्या घरी जाण्याचा हट्ट करतात. भगवान महादेव त्यांना नाही म्हणतात आणि लाखो वेळा नाही बोलून देखील माता सती तिकडे जातात. जेव्हा माता सती तिथे पोहोचतात तेव्हा त्यांना समजते की सर्व देवी देवतांचा तर इथे सन्मान होत आहे, परंतु भगवान महादेव यांचा सन्मान होत नाहीये. तेव्हा माता सती अत्यंत क्रोधित होतात आणि स्वतःला जाळून घेतात, ज्यामुळे हवन भंग होतो आणि तो यज्ञ संपन्न होत नाही. तेव्हा त्यावेळी भगवान महादेव अत्यंत क्रोधित होतात आणि त्यामुळे त्यांचा एक अवतार प्रकट होतो, ज्याचे नाव आहे वीरभद्र. आणि त्यांचे वीरभद्र रूप प्रजापती दक्ष